नमस्कार, मी अजिंक्य ठाकरे तुमचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये। मंडळी, आज आपण जाणार आहोत खूपच महत्त्वाच्या ठिकाणी आणि ते ठिकाण म्हणजे छत्रपती शिवरायांचं जन्मस्थान अर्थात किल्ले शिवनेरी। त्यामुळे थोडाही वेळ न दवडता आपण पटकन जाऊया किल्ले शिवनेरीवर। मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये छत्रपती शिवरायांच्या जन्माअगोदर महाराष्ट्रात काय परिस्थिती होती आणि शहाजीराजे भोसलेंनी जिजाऊ साहेबांच्या बाळंतपणासाठी शिवनेरी किल्ल्याचीच का निवड केली ह्या गोष्टी मी आपल्याला सांगणार आहे। वर्ष होते 1623। शहाजीराजे भोसले आणि त्यांच्या पत्नी जिजाबाई यांना पुत्रप्राप्ती झाली। नाव ठेवले संभाजी। संभाजी हे नाव खंडागळे हत्ती प्रकरणात मरण पावलेल्या शहाजीराजेंच्या एका चुलत भावाच्या नावावरून ठेवण्यात आले। त्या काळात संपूर्ण हिंदुस्थानावर वेगवेगळ्या मुस्लिम राजवटी राज्य करीत होत्या। शहाजीराजे भोसले त्यावेळी निजामशाहीत होते आणि त्यांच्या पत्नी जिजाबाई यांचे वडील लखुजीराजे जाधवराव हे मोगलांकडे होते। लखुजीराजे स्वतःचं सैन्य बाळगत असत। 1624 मध्ये निजामशाही नष्ट करण्यासाठी आदिलशाही आणि मुघल सुलतान एकत्र आले। त्यांच्या 80,000च्या संयुक्त फौजेने निजामशाहीवर हल्ला चढवला। निजामशाहीकडे फौज होती फक्त 40,000। ही लढाई अहमदनगरपासून 10 मैलांवर असलेल्या मेहकर नदीच्या तीरावर भातवडी या गावी झाली। 30 ऑक्टोबर 1624 रोजी झालेल्या या रणसंग्रामात निजामाच्या फौजेचे नेतृत्व करत होता मातब्बर सेनापती मलिक अंबर। पण ह्या दरम्यान त्याचे वय होते 80 वर्ष। त्यामुळे त्याने फौजेची सर्व जबाबदारी तरुण आणि कर्तबगार अशा शहाजीराजेंवर टाकली। शहाजीराजे आणि त्यांच्या इतर चुलत भावंडांनी या लढाईमध्ये पराक्रमाची शर्थ केली आणि निजामशाहीला ऐतिहासिक विजय प्राप्त करून दिला। त्यांचे सख्खे धाकटे बंधू शरीफजीराजे मात्र ह्या लढाईत धारातीर्थी पडले। या मोठ्या विजयामुळे त्यांचे नावलौकिक वाढीस लागले। संपूर्ण हिंदुस्थानामध्ये त्यांचा दरारा वाढला। सुलतान निजामशाह देखील त्यांच्यावर बेहद खुश होता आणि हीच गोष्ट मलिक अंबर आणि निजामशाहीतील इतर मुस्लिम सरदारांना सहन होत नव्हती। ते शहाजीराजेंचा द्वेष करू लागले। कित्येक वेळा त्यांचा अपमान देखील केला। इतका मोठा विजय मिळवून दिल्यानंतरही अशी वागणूक मिळत असल्याने शहाजीराजे निजामशाही सोडून आदिलशाहीत दाखल झाले। पुढे 1626 मध्ये मलिक अंबर मरण पावला। निजामशाहीवर आपला पगडा बसवण्यासाठी हीच योग्य वेळ असल्याचे शहाजीराजे आणि लखुजीराजे या दोन्ही मराठा सरदारांनी अचूक जाणले आणि काही महिन्यानंतर हे दोन्ही मराठा सरदार पुन्हा निजामशाहीत दाखल झाले। आता मात्र निजामशाहीतील मुस्लिम सरदार या दोघांविरुद्ध कट कारस्थान करू लागले। 1624 प्रमाणे मुघल सुलतान पुन्हा निजामशाहीवर हल्ला करण्याच्या तयारीत असून लखुजीराजे त्यांचे सैन्य घेऊन पुन्हा मोगलांना सामील होणार आहेत अशी खोटी खबर त्यांनी निजामशहाच्या कानात सोडली। हे ऐकून सुलतान निजामशाह देखील चिंतेत पडला, कारण मुघलांनी पुन्हा एकदा निजामशाहीवर हल्ला केल्यास आपल्यावर किती मोठं संकट ओढावेल याची त्याला पूर्ण कल्पना होती आणि त्यामुळे सुलतान निजामशहाने लखुजीराजेंविरोधात एक भयंकर कट रचला। वर्ष 1629। यावर्षी जुलै महिन्याच्या सुमारास लखुजीराजे आणि त्यांच्या कुटुंबाचा मुक्काम किल्ले दौलताबादच्या पायथ्याशी असलेल्या कुतलकच्या हौदापाशी होता। त्यावेळी त्यांच्यासोबत बंधू जगदेवराव, पत्नी गिरिजाबाई उर्फ म्हाळसाबाई, कन्या जिजाबाई, पुत्र राघोजी, अचलोजी, बहादूरजी आणि नातू यशवंतराव हे होते आणि मुख्य म्हणजे जिजाबाई गरोदर होत्या। एके दिवशी लखुजीराजे आपले पुत्र राघोजी, अचलोजी आणि नातू यशवंतराव या तिघांसह दौलताबाद किल्ल्यावर नेहमीप्रमाणे निजामशहाला मुजरा करण्यास गेले। गडावर दरबार भरला होता। दरबारात सुलतान निजामशहा देखील हजर होता। लखुजीराजे आणि मंडळींनी निजामशहाला मुजरा केला। निजामशहा काहीही न बोलता तडक उठून दरबारातून निघून गेला। लखुजीराजेंना काही कळेना। ते कोणाला तरी विचारणार इतक्यात दरबारात हजर असलेल्या हमीद खान, मुकरब खान, फराद खान आणि मोती खान वगैरे मंडळींनी तलवारीने जोरदार वार करत त्या चौघांना ठार केले। होय, जिजाबाईंचे वडील, 2 सख्खे भाऊ आणि एक भाचा यांचा भर दरबारात खून करण्यात आला। तो दिवस होता शालिवाहन शके 1551च्या श्रावणातील पौर्णिमेचा दिवस, म्हणजेच 25 जुलै 1629। गडाच्या पायथ्याशी मुक्कामी असलेल्या जिजाबाई आणि त्यांच्या मातोश्रींना ही बातमी समजल्यावर त्या दोन्ही माऊलींवर काय परिणाम झाला असेल याची कल्पना केली तरी अंगावर काटा येतो। जिजाबाईंना शोक आणि संताप अनावर होत होता। त्यांच्या मस्तकात सुडाची आग भडकली होती आणि ही आग त्यांच्या मस्तकातून त्यांच्या गर्भात उतरत होती। जिजाबाईंच्या भावजया सिंदखेडला जाऊन सती गेल्या। या दरम्यान शहाजीराजे भोसले परांडा भागात एका मोहिमेवर होते। घडलेला सर्व प्रकार त्यांना समजल्यावर ते ताबडतोब जिजाऊंना घेऊन पुण्याला आले।
पुणे परगणा ही शहाजीराजेंना त्यांचे वडील मालोजीराजेंकडून मिळालेली वडिलोपार्जित जहागीर होती. त्यांचे वाडे देखील पुण्यातच होते. शहाजीराजे देखील प्रचंड संतापले होते. आता मात्र त्यांनी सुलतानी राजवटींविरोधात बंड पुकारले. त्यांनी पुण्याच्या आसपासच्या परिसरावर हल्ला करत तो प्रदेश आपल्या ताब्यात घ्यायला सुरुवात केली. खरं तर त्यांना इतक्या वर्षांची गुलामगिरी मोडीत काढून स्वतःचे स्वतंत्र राज्य स्थापन करायचे होते. ह्यातला काही प्रदेश निजामशाहीचा होता तर काही प्रदेश आदिलशाहीचा. त्यामुळे शहाजीराजेंचा बंदोबस्त करण्यासाठी आदिलशहाने देखील आपले सैन्य पुण्याकडे रवाना केले. अशा या धामधुमीच्या काळात गरोदर असलेल्या जिजाबाईंना या उघड्या मुलखात ठेवणे योग्य नव्हते. त्यांना सह्याद्रीतील एका डोंगरी किल्ल्यावर हलवण्याचा शहाजीराजेंनी निर्णय घेतला आणि यासाठी त्यांनी निवडला पुण्याजवळच असलेला शिवनेरी किल्ला. याचे मुख्य कारण म्हणजे शिवनेरी किल्ल्याचे किल्लेदार विजयराज सिधोजी विश्वासराव यांच्याशी शहाजीराजेंचे अगदी जवळचे संबंध होते. शहाजीराजेंचे पुत्र संभाजी यांचा विवाह विजयराज सिधोजी विश्वासराव यांची कन्या जयंती हिच्याशी ठरला होता. आणखीन एक कारण म्हणजे विजयराज विश्वासराव यांच्या कुटुंबातील दुर्गाबाई या शहाजीराजे यांचे सख्खे धाकटे बंधू शरीफजीराजे यांच्या पत्नी होत्या. असे जवळचे आणि दुहेरी नातेसंबंध असल्याने जिजाबाईंच्या बाळंतपणासाठी शहाजीराजेंनी शिवनेरी किल्ल्याची निवड केली. शिवनेरी किल्ला हा जुन्नरच्या अगदी जवळ आहे आणि जुन्नर ही त्या काळातील प्रमुख आणि भव्य बाजारपेठ होती. तिच्या भोवती एक तटबंदी आणि एक लष्करी ठाणे देखील होते, जे सुरक्षेच्या दृष्टीने अगदी योग्य ठिकाणी होते. शिवनेरी किल्ला देखील अगदी भक्कम आणि अभेद्य आहे. गडाच्या पायथ्यापासून बाले किल्ल्यापर्यंत 7 दरवाजे आहेत. आज देखील आपल्याला याच दरवाजांमधून जावं लागतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शहाजीराजेंनी बंड पुकारल्यानंतर मुघल सुलतान देखील निजामशाही नष्ट करण्यासाठी निघाला होता. अशा परिस्थितीत स्वतःचे तख्त वाचवण्याच्या विचारात असलेला निजामशाह हा त्याच्याच प्रदेशात असलेल्या एका डोंगरी किल्ल्यावर हल्ला करण्याची अजिबात शक्यता नव्हती. त्यामुळे गरोदर असलेल्या जिजाबाई आणि पुत्र संभाजीराजे हे शिवनेरी किल्ल्यावर अगदी सुखरूप राहतील याची शहाजीराजेंना खात्री होती. नोव्हेंबर 1629मध्ये शिवनेरी किल्ल्यावर संभाजीराजे आणि जयंती यांचा विवाह सोहळा पार पडला आणि लगेच 3 महिन्यांनी शालिवाहन शके 1551 शुक्ल नाम संवत्सरात फाल्गुन वद्य तृतीयेला शुक्रवारी म्हणजेच 19 फेब्रुवारी 1630 रोजी संपूर्ण हिंदुस्थानाला जुलमी सुलतानांच्या गुलामगिरीच्या अंधकारातून मुक्त करण्यासाठी साक्षात शिवशंकराने जिजाबाईंच्या पोटी जन्म घेतला. किल्ले शिवनेरीने त्या दिवशी एक नवा सूर्योदय पाहिला. स्वराज्य संकल्पक शहाजीराजे आणि राजमाता जिजाऊसाहेब यांच्याबरोबर सह्याद्री देखील सुखावला. तर हा होता आपला किल्ले शिवनेरीवरचा व्लॉग. हा व्लॉग शूट करताना भरपूर पाऊस होता. एका हातात छत्री आणि एका हातात कॅमेरा सांभाळत शूटिंग केली आहे. त्यामुळे प्रत्येक वास्तू नाही दाखवू शकलो, पण जमेल तितकं दाखवण्याचा मी प्रयत्न केला आहे. त्यामुळे हा व्लॉग कसा वाटला ते मला नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. धन्यवाद. अंबरखाना बघून झाल्यावर छत्रपती शिवरायांच्या जन्मस्थानी जाताना मध्ये वाटेत थोडंसं वरती आल्यावर इथे बांबू हाऊसेस बांधलेले आहेत. ट्री हाऊस टाईप कन्सेप्ट आहे, पण खूप सुंदर बांधले आहेत. इथे बसून तुम्ही निसर्गाचा आनंद घेऊ शकता. सोबत काही खायला आणलं असेल तर खाऊ शकता आणि थोडी विश्रांती घेऊ शकता. या पावसाळ्यात शिवनेरी नक्की प्लॅन करा. छत्रपती शिवरायांची जन्मभूमी आहे. खूप साधा ट्रेक आहे, तरी पाऊण तासापर्यंत तुम्ही बाले किल्ल्यापर्यंत पोहोचता. त्यामुळे या पावसाळ्यात शिवनेरीला नक्की भेट द्या.